रेश्मा साळुंखे प्राईम टाइम 24 तास या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतून। कंगनाच्या ऑफिस तोडफोड प्रकरणाच्या वादावरती हायकोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। आजही सुनावणी झाली। या खटल्याच्या निमित्तानं कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पुन्हा एकदा सामना रंगतोय, यावेळी तो कोर्टात। मंगळवारी या खटल्यावरती सुनावणी असून राऊतांचे वकील बाजू मांडणार आहेत। उद्धव ठाकरे, तुझे क्या लगता है कि तूने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोड़ के मुझसे बहुत बड़ा बदला लिया है? आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा। अरे उसका बाप भी है ना, वो बिन बाप की है क्या? मैं बोलूंगा तो उसको बुरा लगेगा। अगर ये किसी का बाप निकालती है क्योंकि वो महिला है, इसलिए अगर उसके खिलाफ कोई बोलेगा तो अपराध होता है। लेकिन ये महिला कुछ भी अनाप शनाप बोल रही है किसी के बारे में, ये चलता है क्या? आता हा सामना मुंबई हायकोर्टात रंगतोय। अगदी सुरुवातीला कंगनाच्या वकिलांनी बीएमसी कारवाईचे ऑफिसमधले फोटो आणि कारवाईच्या आधीचे फोटो कोर्टात सादर केले। ऑफिसमधलं बांधकाम अनधिकृत असलं तरी बांधकाम नियमित करण्याची नोटीस बीएमसीने दिली नसल्याचा युक्तिवाद कंगनाच्या वकिलांनी केला। इतकंच नव्हे तर सध्या ऑफिसमध्ये कुठलंही काम नव्यानं सुरू नसल्याचाही दावा कंगनाच्या वकिलांनी केला। मात्र कोर्टानं संजय राऊतांनी कंगनाचा हरामखोर आणि नॉटी म्हणून उल्लेख केलेली वादग्रस्त मुलाखत आणि कंगनाचं वादग्रस्त ट्विट सादर करण्याचे आदेश दिले। खरं तर कंगनानं मुंबईचा पीओके असा उल्लेख केला आणि हा वाद उफाळून आला। त्यातच राऊतांच्या ट्विटवरून आणि मुलाखतीतून हे वाकयुद्ध आणखी वाढतच गेलं। शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे। मुंबईत परत येऊ नको असं सांगितलंय। आधी मुंबईतील रस्त्यांवर आझादीचे नारे दिले गेले, आता खुली धमकी दिली जाते। ही मुंबई पीओके सारखी का वाटते? जर भीती वाटत असेल तर महाराष्ट्र सोड असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊतांनी या ट्विटला दिलं। मात्र कंगनानं मी 9 सप्टेंबरला मुंबईला येते आहे। मुंबई विमानतळावर येण्याची मी वेळही कळवेन। कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा असं ट्विट केल्यामुळे हे ट्विटर वॉर आणखीनच पेटलं। याला संजय राऊतांनीही तसंच सणसणीत उत्तर दिलं। मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे। ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा। शिवसेना अशा महाराष्ट्र दुश्मनांचं श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही, प्रॉमिस। मात्र कंगनाची टिवटिव सुरूच राहिली। महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही, मराठी गौरवाला प्रतिष्ठा देणारा हा महाराष्ट्र आहे। आणि मी ठासून सांगते की मी मराठा आहे। उपटा काय उपटणार आहात ते? कंगनानं मुंबईत येऊन मिळणाऱ्या धमक्यांना प्रत्युत्तरही दिलं आणि अखेर बीएमसीनेही कंगनाच्या ऑफिसमधलं अनधिकृत बांधकाम तोडलंही। आता कंगना राऊत आणि बीएमसीतला वाद हायकोर्टात गेलाय। कंगनाच्या वकिलांनी कंगनाचे 30 ऑगस्ट पासूनचे सर्व ट्विट न्यायालयात सादर केले। तर मुंबई महानगरपालिकेनेही कंगनाच्या तोडफोड कारवाईची फाईल आणि फोटो न्यायालयात सादर केले। मंगळवारी राऊतांचे वकीलही प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत। त्यामुळे ट्विटर आणि प्रत्यक्षातला हा सामना आता कोर्टात रंगतोय। प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। यानंतर मुंबई आणि बॉलिवूडशी निगडीत दुसरी महत्त्वाची बातमी। बॉलिवूडमधील हटके निर्माता दिग्दर्शक अशी ओळख असलेला अनुराग कश्यप सध्या अडचणीत सापडलाय। अभिनेत्री पायल घोषनं त्याच्यावरती लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेत। आता या वादात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे। पाहूया त्याबद्दलचा हा रिपोर्ट। आधी रामदास आठवलेंनी कंगना रनौतची पाठराखण केली। आता अभिनेत्री पायल घोष हिच्या पाठीशी आठवले उभे राहिले। कंगना रनौत विरुद्ध शिवसेना वादात आठवलेंनी कंगनाची बाजू घेतली, तर आता निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषच्या मदतीला आठवले धावून आले। अनुराग कश्यप हे मुंबईमध्येच आहे आणि तरी सुद्धा त्यांना अद्याप बोलवण्यात आलेलं नाही। त्यामुळं याच्यामध्ये पायलवर अन्याय होऊ नये अशा पद्धतीची सूचना मी त्यांना केलेली आहे। पायलनी माझ्यासमोर सांगितलेलं आहे की मला भीती वाटते आहे, माझ्यावर मी तक्रार केल्यामुळं मला काहीतरी घातपात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे। पायल घोष हिनं अनुराग कश्यपवर आरोप करून अनेक दिवस उलटले। मात्र मुंबई पोलीस काहीच कारवाई करत नसल्यानं पायलनं संताप व्यक्त केलाय। अनुरागवर कारवाई का होत नाही असा सवाल तिनं केलाय।
मेरे साथ जो हुआ वो तो हुआ है, लेकिन और किसी के साथ ऐसा ना हो। और मेरी एक रिक्वेस्ट है, अगर किसी के साथ भी ऐसा होता है कि डर के, मैं जैसे डर गई थी, आप लोग डरो मत, सामने आओ, बोलो। केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणारे आठवले आता पीडित अभिनेत्रींना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातून नेमकं काय साध्य होतं हे पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. यानंतरची बातमी आहे सुशांत प्रकरणाची. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून जवळपास 1.5 महिना झाला. त्या तपासाच्या निष्कर्षाची आम्ही देखील आतुरतेनं वाट पाहतोय असा टोला आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावलाय. तर दुसरीकडे सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून शिवसेनेनंही विरोधकांचा समाचार घेतला. ड्रग्ज घेणाऱ्या एवढ्या महान व्यक्तीवरून शिवसेनेची बदनामी का केली असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलाय. सुशांत सिंह केस की पूरे इन्वेस्टिगेशन महाराष्ट्र पुलिस, मुंबई पुलिस बड़े प्रोफेशनली और बहुत अच्छी तरीके से कर रही थी. और उसके बाद में एकाएक ये पूरी जांच सीबीआई को दी है. हम भी बड़े बेसब्री से इंतज़ार कर रहे हैं कि सीबीआई का फाइंडिंग क्या है. लोग भी हमको पूछते हैं कि आखिर में सुशांत ने आत्महत्या की या उसका मर्डर हुआ. इस प्रकार की जो दुविधा है, हम राह देख रहे हैं कि सीबीआई की जो जांच है उसका नतीजा जल्द से जल्द सामने आए. करीबन 1.5 महीने के करीब हो गया है ये पूरा सीबीआई को हैंड ओवर करने के बाद. अब 1.5 महीने के बाद अभी उनकी जांच कहाँ तक आई है, बड़े बेसब्री से हम उनका इंतजार कर रहे हैं. ज्यांचं ह्या समाजासाठी आणि इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ड्रग्सचं, आणि त्याच्यावरती अख्खा 24 तास मीडिया चालतोय आणि लोक देखील ते बघतायत. मला असं वाटतं कुठेतरी विचार करायची वेळ आली आहे की कोणाला किती महत्त्व द्यायचं. सुशांत सिंग राजपूतसाठी दिल्लीवरनं सीबीआय आली, जसं काय त्यांनी इतकं महान थोर कार्य केलं होतं, तो विषय आता बाजूला राहिलेला आहे. हे सगळे राजकीय विषय आहेत, शिवसेनेला बदनाम करण्याचे विषय आहेत, आणि त्याच्यामुळे ह्या बदनामीच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. हळूहळू लोकांना ते पटायला लागले, परंतु त्या दरम्यान जी बदनामी केली याची जबाबदारी कोण घेणार आता. आणि यानंतर मुंबईतून एक महत्त्वाची बातमी हाती येते. राजकीय वर्तुळातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. अनपेक्षित काहीतरी होईल असं उत्तर त्यांनी दिलंय. त्यांना मध्यावधी निवडणुका होणार का राज्यात असा प्रश्न विचारण्यात आला होता. भाजपला पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. निवडणूक न होण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र अनपेक्षित काहीतरी घडेल असे संकेत देखील चंद्रकांत पाटलांनी उत्तर देताना दिले. कोणाला मध्यावधी निवडणुका हव्या असतात? कारण एक निवडणूक लढणं हे पक्षालाही आणि त्या उमेदवारालाही इतकं अवघड असतं, आणि केवळ पैसे खर्च एवढ्या दृष्टीने नाही, बाकी खूप आहे ना. खूप वेळ जातो, अनिश्चितता राहते. आज निवडून आलेले आहेत, आमदार आहेत, उद्या असतील याची काही गॅरंटी नाही. ते मध्यावधी निवडणुका कोणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून सोल्युशन काय हे पण लक्षात येत नाही. त्यामुळे वन फाईन मॉर्निंग काहीतरी होईल. तेव्हा 2च दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. मुलाखतीसाठी ही भेट होती असं बोललं जात होतं, मात्र त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले आणि त्याचबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला की राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात का. त्यावरती आता चंद्रकांत पाटलांनी हे उत्तर दिलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आणि बॉलिवूडमधील ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या नशेखोरांचं पितळ उघडं पडलं. आणि त्याआधी चंद्रकांत पाटलांची जी प्रतिक्रिया आली त्याबद्दल बोलण्यासाठी नवाब मलिक आता आपल्यासोबत आहेत. मलिकजी, काही वेळापूर्वी चंद्रकांत पाटील असं म्हणालेले आहेत, त्यांना आम्ही प्रश्न विचारला होता की मध्यावधी निवडणुका होतील का, तर त्यावरती चंद्रकांत पाटील असं म्हणाले की अनपेक्षित काहीही घडू शकतं. काय आपली यावरती प्रतिक्रिया? भाजपचे नेते झोपेतून उठताय आणि दररोज सरकार बदलणार आहे, निवडणुका होणार आहे हे बोलत राहत आहे. एक तरी वर्षभर झाले ते वेळपत्रिका जाहीर करत होते. आता त्यांची वेळपत्रिका हे खरी ठरलेली नाही हे लोक पाहत आहे. आता भाजपमध्ये सत्तेसाठी गेलेले जे आमदार आहे राष्ट्रवादीतून, काँग्रेसमधून, वर्षभर आधी किंवा 6 वर्ष आधी ते कुठेतरी भाजप सोडण्याच्या तयारीत आहे. त्यांना कुठेतरी थांबून ठेवण्यासाठी या प्रकारे विधानं
भाजपचे नेते करत राहत आहे. पण मी स्पष्ट बोलतो की भाजपमध्ये जे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून गेलेले आमदार आहे ते फुटणार आहे. त्यांना थांबवण्यासाठी या प्रकारची विधानं ते करत राहत आहे आणि त्यासाठी ही विधानं त्यांनी केली. पण मलिकजी, मागच्या काही दिवसात तुम्हाला तर माहितीच आहे, सेना खासदार संजय राऊत फडणवीस यांची भेट झाली होती. मुलाखतीसाठी ही सगळी भेट होती असं बोललं जात होतं आणि त्यानंतर त्यांनी अशी विधानं करणं, त्यामुळे दुसरे अर्थ देखील लावले जातात आहेत. पत्रकारांच्या भेटीवर प्रश्न निर्माण करणे योग्य नाही. पत्रकाराचे सोर्स, त्यांची भेटी, त्यांच्या बाबतीत कोणी प्रश्न उपस्थित करत असतील तर मला वाटते हे योग्य नाही. नवाबजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा भाजपतच अस्वस्थता आहे. जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत गेले होते ते तेव्हा ज्यांनी भाजपत प्रवेश केलेला होता तेच पक्ष सोडू इच्छित आहेत आणि त्यांना थांबवण्यासाठी अशा पद्धतीची विधानं केली जात आहेत, असं प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिलेलं आहे. पुढच्या बातमीकडे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आणि बॉलिवूडमधील ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या नशेखोरांचं पितळ उघडं पडलं. या नशेखोरांना ड्रग्जची घरपोच डिलिव्हरी होते, तीही डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून. पाहुयात याबद्दलचाच हा धक्कादायक रिपोर्ट. फोन करा आणि गांजा घरी मागवा. फोन करा आणि MD घरी मागवा. फोन करा आणि CBD ऑइल घरी मागवा. हो, हे खरं आहे. एका फोन कॉलवर ड्रग्जचा धंदा सध्या सुरू आहे. एकीकडे लॉकडाऊन दरम्यान सामान्य माणसाला काही अत्यावश्यक खरेदी करायचं असेल तर बाहेर पडता येत नव्हतं. कधी कधी तर पोलिसांचा दंडुका देखील खाल्ला. औषधं आणायला जाणारे देखील त्यातून सुटले नाहीत. मात्र ड्रग्जच्या दुनियेतला धंदा तेजीत होता. हॉटेलची घरपोच डिलिव्हरी देण्याची मुभा होती आणि ह्याचाच फायदा ह्या ड्रग्ज पेडलर्सनी घेतला. काही युवकांना डिलिव्हरी कंपनीचे ड्रेस घालून चक्क ड्रग्जची डिलिव्हरी होत होती. मात्र ह्याचा सुगावा मुंबई पोलिसांना लागताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केली आणि सेलिब्रिटींच्या घरात जाऊन ड्रग्ज पुरवत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. सदर कारवाईमध्ये उस्मान अनवर अली शेख हा आरोपी 139 ग्रॅम MD मॅफेड्रॉन यांच्यासह त्या ठिकाणी मिळून आला. अटकेत असलेल्या आरोपी उस्मान अली शेख आणि अबू सुफियाना खानकडून 139 ग्रॅम मेफेड्रोन MD हस्तगत करण्यात आलंय आणि त्याची किंमत जवळपास 5.5 लाखांनी इतकी आहे. आता हे डिलिव्हरी बॉय कुठे डिलिव्हरी देत होते आणि कोणत्या सेलिब्रिटीजना ड्रग्ज पुरवत होते ह्याची येत्या काळात चौकशी होण्याची सुद्धा शक्यता आहे. सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेले दोन्ही आरोपी यांच्याकडून आम्हाला काही माहिती प्राप्त झालेली आहे. सदर माहितीची खात्री करून त्याप्रमाणे आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शन चौकशी आणि चॅटवरून NCBनं बॉलिवूडच्या काही हस्तींची चौकशी सुरू केली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी सुद्धा ड्रग्ज तस्करींच्या विरोधात एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आता नशेबाजांचं आणि ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांचं काही खैर नाही असंच वाटतंय. अंमली पदार्थाचं सेवन करणं, बाळगणं आणि विक्री करणं हा कायद्याने गुन्हा आहे. गुन्हेगाराने कितीही क्लुप्त्या वापरून या मार्गाने गुन्हा केला तरी पोलीस त्याचा शोध घेतात. तर ज्यांनी अशा डिलेव्हरी बॉईजकडनं ड्रग्ज मागवला आहे त्यांच्या अडचणीत वाढ होणार, हेही तितकं खरं. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश बिसेचा प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. यानंतर सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी, त्यामुळे लक्ष देऊन बघा. सध्या सोशल मीडियावरती खास करून फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती कपल चॅलेंजची धूम सुरू आहे. आपल्या जोडीदारासोबतचा फोटो पोस्ट करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. मात्र हे चॅलेंज आपल्याला महागात पडू शकतं, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला. आपला पर्सनल फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी जरा सावधान. तुम्ही स्वीकारलेलं हे चॅलेंज तुमच्या आयुष्यातील दुस्साहस ठरू शकतं. सायबर विश्वातील टगे तुम्हाला नाहक त्रास देऊ शकतात. तुम्ही टाकलेल्या फोटोसोबत छेडछाड करून तुमची बदनामी केली जाऊ शकते. इतकंच नाही तर तुम्हाला लैंगिक छळासारख्या भयानक प्रकाराला सामोरं जावं लागू शकतं. तेव्हा कपल चॅलेंज पासून दूरच राहिलेलं बरं, असा सल्ला पुणे पोलिसांनी दिलाय. की असं कुठलाही फोटो स्वतःचे आपल्या फॅमिलीचे कृपया सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत.
जेणेकरून त्याचा जे बाकी सायबर क्रिमिनल्स आहेत त्याचा गैरवापर करतील. पुण्यामध्ये या वर्षात आतापर्यंत फेसबुक संदर्भात 884 तक्रारी दाखल झाल्या आहेत. फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करणे, कुणाची तरी बदनामी करणे, अश्लील शेरेबाजी करणे अशा प्रकारच्या 512 तक्रारी आल्या आहेत. अकाउंट हॅक करणे, आर्थिक फसवणूक करणे असे अनेक प्रकार वारंवार घडत आहेत. तेव्हा या सगळ्यांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर शहाणपणानं वागणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही आणि तुमचे जिवलग दोघेही अडचणीत याल. तेव्हा कपल चॅलेंजच्या भानगडीत न पडलेलंच बरं. अरुण मेहत्रेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 30 शाळांविरोधात महापालिकेकडे तक्रारी दाखल झाल्यात. कोरोना काळात खासगी शाळांनी फीसाठी तगादा लावू नये असं सरकारनं जाहीर केलेलं असताना शाळांची मनमानी सुरू असल्याचं या तक्रारींवरून स्पष्ट झालंय. सातत्यानं होत असलेल्या तक्रारींमुळे आता महापालिकेनं शाळांच्या मनमानी कारभारासंदर्भात स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी शाळा दोषी ठरली तर त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे. शाळांकडून खुलासा किंवा समाधानकारक पावलं उचलली गेली नाहीत तर त्यांची मान्यताही रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला जाईल असं पिंपरी चिंचवड महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. खासगी शाळांकडून ऑनलाईन क्लाससाठी खर्च येतो, शिक्षकांचा पगार आहे, अशी विविध कारणं दिली जात आहेत. खाजगी शाळांना आपण मुलांना तरी RT ॲक्टनुसार कोणालाही शिक्षणापासून आपण वंचित ठेवू शकत नाही. या अनुषंगाने आपण सर्व शाळांना नोटीस दिलेली आहे. जरी फी भरणं हे बंधनकारक असलं तरी सुद्धा सध्याच्या लॉकडाऊन काळात पालकांची आर्थिक परिस्थिती बरीचशीच बिकट झालेली आहे. त्यामुळे आम्ही शाळांना सांगतो आहोत की तुम्ही त्यांच्या फीज आहेत त्या इन्स्टॉलमेंटमध्ये घ्या. आणि यासोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र लता मंगेशकर यांचा जीवन प्रवास उलगडणारी सँड आर्ट बायोग्राफी प्रदर्शित झाली आहे. पाहूयात त्याचीच ही खास दृश्य. अपने आप में एक परिचय है. सुर, ताल और संगीत उन्हीं से शुरू होता है और उन्हीं पे खत्म होता है. एक आवाज जो भारतीय संगीत में शक्कर सी घुली हुई है, जिसके बिना बॉलीवुड संगीत अपूर्ण माना जाएगा. उनके स्वर बड़े, बूढ़े, नौजवान सभी के दिलों में बराबर धड़कते हैं. 30 भाषाओं में 34,000 से अधिक एकल, युगल और समूह गीत गाने वाली ईश्वर प्रदत्त वह आवाज भारत का एक अनमोल रत्न है. वह चमकता ध्रुव तारा कोई और नहीं, भारत की आन बान और शान, स्वर सम्राज्ञी भारत रत्न लता मंगेशकर है.